शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, महात्मांचे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या उद्धारकर्त्या माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई या महामानवांना माझं त्रिवार अभिवादन. मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तुम्ही देव नव्हते, देवदूतही नव्हते, तुम्ही मानवतेची पूजा करणारे खरे महामानव होते. कायदेपंडित, लेखक, समाजसुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीनदुबळ्यांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरी शृंखला तोडणारे महायोद्ध, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारे प्रकाश सूर्य, तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारे, अस्पृश्यता मिटवण्यासाठी चंदनापरीस आपला जीव झिजवणारे, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून समजले जाते. महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचे खरे नाव भीमराव व आणि वडिलांचे नाव रामजी सकपाळ. त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार मेजर पदावर होते. पुढे ते सातारा येथे स्थायिक झाले, त्यामुळे त्यांचे बालपण सातारा येथे गेले. त्यांनी शिक्षण घेतले. पुढे ते राजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे लंडन येथे शिकायला गेले. तेथून परत आल्यानंतर राजा छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी त्यांना या देशातील दलितांचे उद्धारकर्ते म्हणून पुढे केले आणि खूप मदत केली. आज समाज त्यांना बाबासाहेब म्हणून इंग्रजीत राजवट असताना देखील ते मंत्रिमंडळात होते आणि स्वातंत्र्य मिळाल्या. अशा ह्या महामानवाचा 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण दिन झाले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे महान. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे महान. त्यांच्या पुढे वाटतात सूर्यचंद्रही लहान. त्यांच्या पुढे वाटतात सूर्यचंद्रही लहान. आता दिवा पाहिजे, या देशाला भीमाईचा भिवा पाहिजे. जातीपात विखुरलेल्या या मायभूमीला पुन्हा एखाद्या भीमाईचा भिवा पाहिजे. साऱ्या जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून परिचित असणारे भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान समाजसुधारक, तत्त्वज्ञ, जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रीय व राजनीतिज्ञ होते. अभार मोजतो आज आम्ही भीमा तुझ्या मुले, वादळही रोखतो आज आम्ही भीमा तुझ्या मुले. बंदूक, फार, अण्वस्त्र, साठा यांची आम्ही गरज नाही, कारण शब्दांनीच पेटवतो रान आम्ही भीमा, फक्त तुझ्या मुले, फक्त तुझ्या. 14 एप्रिल 1891 रोजी भीमाबाई व रामजी बाबांच्या पोटी जन्मलेले भीमराव रामजी आंबेडकर हे बालपणापासूनच अत्यंत हुशार होते. बालवयातच त्यांना अस्पृश्यतेचे चटके बसले. अस्पृश्यता निर्मूल्य आवश्यकता बालवयातच ओळखली. कोणाचा जन्म, कोणाचं काय. बाबासाहेब जन्माला आले पण आम्हाला न्याय देऊन गेले, आम्हाला न्याय देऊन गेले. जनावरांसारखे जीवन होते ते बाबासाहेब बदलून गेले. त्यांनी बहुजन समाजाला न्याय व समतेचा अधिकार मिळवून दिला. त्यासाठी त्यांनी मोठे लढा उभारला. मजुरी, महिला व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढले. भारतीय राज्यघटनेचे निर्मितीसाठी सर्वात मोठा व सर्वसमावेश संविधानाची निर्मिती करून जीवनाचं रान दिलं. सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान होती. भल्या भल्यांची झुकते मान.
म्हणून तर त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. हो, सिंहासारखे आमचे बाबा, नव्हती त्यांना कोणाची भीती. होऊन गेले वर्षही जरी किती, आजही बोलाविते आम्हा ती चैतन्य भूमीची माती, ती चैतन्य भूमीची माती. अशा या जगाला महामानवाने 6 डिसेंबर 1956 रोजी या जगाचा निरोप घेतला. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, ज्यांच्या मुले लाखो फुलांचा जगण्याचा अधिकार मिळाला. कोटी कोटी अभिवादन करतो त्या महामानवाला. पुन्हा एकदा भीमाईचा दिवा पाहिजे. साऱ्या जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून परिचित असणारे भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. महान समाजसुधारक, तत्वज्ञ, जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ व राजनीती तज्ज्ञ होते. आभार मोजतो आज आम्ही भीमा तुझ्या मुले, वादळही रोखतो आज आम्ही भीमा तुझ्या मुले. बंदूक ताफा अन शास्त्रज्ञासाठी यांची आम्हा गरजच नाही, कारण शब्दांनीच पेटवतो रान आम्ही भीमा फक्त तुझ्या मुली. 14 एप्रिल 1891 रोजी भीमाबाई व रामजी साहेबांच्या पोटी जन्मलेले भीमराव हे बालपणापासूनच अत्यंत हुशार होते. बालवयातच त्यांना अस्पृश्यतेचे चटके बसल्याने अस्पृश्यता निर्मूलनाची आवश्यकता बालवयातच ओळखली. कोणाचा जन्म कोणाला काय देऊन केला, फक्त बाबासाहेबांना जन्म आम्हाला न्याय देऊन. यांचा जन्म 14 एप्रिल 1991 रोजी मोह गावात झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाचे सर्वात मोठे संविधान लिहिले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन म्हणजेच महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे झाले होते. तेव्हा त्यांना दिल्लीतून एका प्रायव्हेट विमानाने नागपूर येथे आणण्यात आले. नागपूरवरून नंतर ठरवलं का नागपूरला नाही तर मुंबईमध्ये त्यांचे अंतिम संस्कार करण्यात यावे, कारण ते मुंबईमध्ये राहिलेले होते. म्हणून त्यांना परत एकदा नागपूरवरून मुंबई येथे नेले. तिथे त्यांचे दादर येथील चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिन म्हणजे अंतिम संस्कार करण्यात आले. म्हणून दरवर्षी 6 डिसेंबर या दिवशी सर्वजण चैत्यभूमीवर त्यांचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे नाव भीमराव व आणि वडिलांचे नाव रामजी सपकाळ. त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार मेजर पदावर होते. पुढे ते सातारा येथे स्थायिक झाले, त्यामुळे त्यांचे बालपण सातारा येथे गेले. त्यांनी शिक्षण घेतले. पुढे ते राजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिल्पवृत्तीमुळे लंडन येथे शिकायला गेले. तेथून परत आल्यावर राजा छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी त्यांना या देशातील दलितांचे उद्धारकर्ते म्हणून पुढे केले आणि खूप मदत केली. आज समाज त्यांना बाबासाहेब म्हणतो. इंग्रजी राजवट असताना देखील ते मंत्रिमंडळात आणि स्वातंत्र्य कर्तव्य आहे महान. त्यांच्या पुढे वाटत चंद्र सूर्यही लहान. हवा वेगाने होती त्यांच्यापेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने होती त्यांच्यापेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे विचार डॉक्टर बाबासाहेब विषयी आपले या ठिकाणी व्यक्त केले आहेत. खरोखरच ज्या महामानवाचा जन्म आपल्या भारतभूमीने झाला आणि या भारतभूमीचं जे वैभव, हे वैभव अगदी दिगंतामध्ये पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे या राज्यघटनेच्या माध्यमातून आपली बुद्धिमत्ता त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिली. असे बुद्धीचे महासागर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर म्हणजेच महापरिनिर्वाण दिन. खरोखरच आज जर तुम्ही पाहिला असेल तर दादर येथील चैत्यभूमी आहे, त्यांनी उल्लेख केला भाषणामध्ये. चैत्यभूमी आहे, या चैत्यभूमीवरती हजारो आणि लाखो लोक कार्य आहे. हे कार्य आजही आपल्याला प्रेरणादायी देणारं कार्य आहे. म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी
त्यांचं या ठिकाणी देहावसन झालं. ते सांगितलं का दिल्लीला त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर त्यांना नागपूरला आले, पण नागपूर त्यांना मुंबईला येऊन दादर येथील चैत्यभूमीवर त्यांचं दहन करण्यात आलं. विद्यार्थी मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आपलं आयुष्य हे देश सेवेसाठी, लोकसेवेसाठी, जनसेवेसाठी वाहून घेतलेलं होतं. आणि मग या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आपण शिकण्यासारखं काय, त्यांचे काही विचार आहेत, ते विचार आपल्याला प्रेरणादायी देणारे विचार आहेत. त्यांचे विचार आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बघा की शिका, कारण का शिकल्याशिवाय माणसाला ज्ञान येत नाही, बुद्धिमत्ता तल्लख होत नाही, विचार करण्यामध्ये त्याची वाढ होत नाही. म्हणून शिकणे फार महत्वाचं आहे. आज आपण देखील विद्यार्थी आहोत. आपण विद्यार्थी दशेमध्ये या ठिकाणी शिक्षण घेतोय, म्हणजे शिकण्याचं काम करतोय. बघा, म्हणजे शिका, नंतर संघटित व्हा. लक्षात ठेवा, एक काठी असेल ती काठी कोणी मोडू शकेल, एक काठी कोणी मोडू शकेल, पण काठीचा जुडगा केला तर मोडता येईल का? नाही मोडता येईल. म्हणजे युनिटी मेक द नेशन स्ट्रेंथ. ऐक्य हेच राष्ट्राचं खरं सामर्थ्य आहे, हे त्या काळीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. लक्षात ठेवा, संघर्षाशिवाय आपल्या जीवनाला अर्थ नाही. जर एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल, आता तुम्ही विद्यार्थी आहात, 10वीच्या विद्यार्थ्यांना विशेष करून अभ्यास करावा लागणार, त्या अभ्यासाशी संघर्ष करावा लागणार आहे, तेव्हा कुठे 10वीच्या परीक्षेमध्ये त्यांचं चांगल्या प्रकारे ते यश संपादन करू शकणार आहे. म्हणजे त्याचा संघर्ष कुठे? आपला संघर्ष हा अभ्यासाशी आहे. आपण अहोरात्र ठिकाणी अभ्यास केला पाहिजे, हा आपल्या जीवनातला संघर्ष आहे, विद्यार्थी दिशेचा संघर्ष आहे. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. लक्षात ठेवा, म्हणून हा त्रिसूत्रीचा मंत्र आपण दीर्घकाळ आपल्या आयुष्यात जपणं गरजेचं आहे बाळांनो. की त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरं एक वाक्य होतं बाळांनो असं, की रस्त्याने चालताना जर मला 2 रुपये मिळाले, बघा किती, 2 रुपये मिळाले, तर आपल्या समजा रस्त्याने चालताना 2 रुपये मिळाले, आपण काय करणार आहोत? काय करणार सांगा बघू? हा, घेऊ आणि पुढे काय करणार? काहीतरी खाणार घेऊन, बरोबर ना? चॉकलेट घ्याल किंवा दाणे काय घ्याल ते घ्याल, खा. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कसे होते बघा. जर रस्त्याने चालताना मला 2 रुपये मिळाले तर 1 रुपयाची मी भाकरी घेईल आणि 1 रुपयाचं पुस्तक घेईल. विचार करा, आता भाकरी आणि पुस्तक काय समीकरण आहे? काही नाही ना. पण बघा, त्यांचं समीकरण असं होतं की भाकरी ही मला जगायला शिकवेल, मला जगायला मदत करेल. कारण अन्न आपण प्राशन केलंच पाहिजे ना जगण्यासाठी आवश्यक तेवढं पोटासाठी आपण खायलाच पाहिजे. मग भाकरी मला जगायला शिकवेल आणि पुस्तक जे आहे, हे पुस्तक कसं जगावं हे मला शिकवेल. लक्षात ठेवा, कारण त्या पुस्तकातील विचार मला प्रेरणा देतील की आपण जीवन कसं जगलं पाहिजे. आणि म्हणून भाकरी आणि पुस्तक यांचा संबंध फार मोठा आहे. तो संबंध आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. तर त्यांचं एक म्हणणं होतं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला शिक्षणाविषयी का सांगतो मुद्दा, की आपला विद्यार्थी दशेतला अभ्यास करण्याचं जे आपलं सूत्र आहे, ते सूत्र आपण अंगीकारलं पाहिजे. त्या अभ्यासाला आपण आत्मसात केलं पाहिजे, शिक्षणाला आत्मसात केलं पाहिजे, तरच आपण जीवनामध्ये आपलं ध्येय निश्चित करू शकतो. म्हणून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. लक्षात ठेवा की तो जे प्राशन करेल, तो जे आत्मसात करेल, तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. कारण शिक्षणाने आपल्याला शहाणपण येणार आहे, शिक्षणाने आपल्याला ज्ञान येणार आहे. त्या ज्ञानाच्या जोरावरती आपण आपले विचार प्रखरतेने, तेजस्वीतेने आणि ठामपणे मांडू शकतो. म्हणून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. तो जे प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्या काळाचे विचार आहेत. आजही काळाचे ते सुसंगत विचार आहेत. मला विचार करा, मी खरोखर अशा प्रकारचे विचारवंत की ज्यांनी जगाला हा महामंत्र दिला, आणि जगामध्ये कुठल्याच देशामध्ये अशा प्रकारचं संविधान नाही. नुकताच आपण 26 नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा केला. संविधान दिन, त्या दिवसापासून आपल्या देशामध्ये या ठिकाणी लोकशाहीचं राज्य सुरू झालं. आणि या संविधानावरती, या राज्यघटनेवरती आपल्या देशाची लोकशाही अवलंबून आहे. लक्षात ठेवा, आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाला स्वातंत्र्य, न्याय, समता या त्रिसूत्रीचा अधिकार आहे. आणि त्या सूत्रीच्या अधिकारावरती आपण आपलं जीवन ह्या ठिकाणी जगत आहोत. म्हणजे ही राज्यघटना आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे. या राज्यघटनेला आपल्याला भरपूर काय दिलेलं आहे. आणि म्हणूनच या राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी कीर्ती आहे, यांचे जे कार्य आहे, त्यांना क्रांती सूर्य असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा की जेणेकरून या संपूर्ण जगाला त्यांनी ज्ञान देण्याच्या ठिकाणी काम केलंय. डॉक्टर बाबासाहेब पुढचं एक वाक्य होतं की मरणे के बाद
मरने के बाद जिंदा रहना चाहते हो, मरने के बाद जिंदा रहना चाहते हो तो लिखने लायक कुछ कर जाना. म्हणजे मेल्यानंतर देखील जर आपलं जिवंत राहायचं असेल तर लिखने लायक म्हणजे लिहिण्यासारखं काहीतरी करून गेलं पाहिजे. आता बघा, छत्रपती शिवाजी महाराज आहे की नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक घ्या, महात्मा गांधीजी घ्या, स्वातंत्र्यवीर सावरकर घ्या, भगतसिंग घ्या, राजगुरू घ्या, राणी लक्ष्मीबाई घ्या, सगळे महात्मा फुले घ्या, हे सगळे जर त्यांचं चांगल्या प्रकारचं कार्य करून गेले आणि म्हणून त्यांनी केलेलं कार्य आजही आपल्याला त्या ठिकाणी वाचन अभ्यासामध्ये येतं, म्हणजे त्यांचं त्याविषयी लिखाण केलं गेलेलं आहे. म्हणून मरने के बाद जिंदा रहना चाहते हो तो लिखने लायक कुछ कर जाना. म्हणजे दुसऱ्यांनी आपली दखल घेतली पाहिजे की ह्यांनी हे कार्य केलं, ह्यांनी हे काम केलं म्हणून हे कार्य पुढे चालू आहे, म्हणून हे काम पुढे चालू आहे. आणि दुसरं एक होतं की लिखने लायक कुछ कर जाना या पढ़ने लायक कुछ लिख जाना. म्हणजे कसं की आपण लिहिलेलं कोणीतरी वाचलं पाहिजे, कोणाला तरी वाचता आलं पाहिजे आणि ते चांगलं लिखाण आपण आपल्या हाताने जर करून ठेवलं तर नक्कीच की आपण गेल्यानंतर देखील ते अनेक काळ ह्या ठिकाणी समाजामध्ये राहणार आहे. म्हणून मरने के बाद कुछ लिख जा, मरने के बाद जिंदा रहना चाहते हो तो लिखने लायक कुछ कर जाना या पढ़ने लायक कुछ लिख जाना. म्हणजे खरोखर बाळांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचा महासागर, महामेरू त्यांना म्हणावं लागेल. आणि अशा या महामानवाला आज वंदन करण्यासाठी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी देखील चांगल्या प्रकारचे विचार या ठिकाणी व्यक्त केले. आणि हा 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आपल्या विद्यालयामध्ये आपण साजरा केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना या ठिकाणी आपण आदरांजली वाहूया आणि त्यांच्या विचारांचा वसा आपण आत्मसात करूया आणि त्या विचारांच्या वसावरतीच आपलं जीवन, आपलं प्रगती पथावर ठेवूया. हाच एक आपला संदेश यातून घ्यायचा आहे. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त केले त्याबद्दल सर्वांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी म्हणजे आपली ही सभा या ठिकाणी संपन्न झाली, समाप्त झाली असं जाहीर करतो. धन्यवाद.